राधिका आपल्या नवऱ्याला म्हणाली की मी आता माघारी घरी कधीच येत नसते. राजन राधिकाला म्हणाला की पटकन माझ्या डोळ्यासमोरून निघून जा. जेवढा वेळ तू इथे माझ्यासमोर राहशील तोपर्यंत मला श्वास घेणं सुद्धा मुश्किल होणार आहे. राधिका ही रागातच राजनला म्हणाली की जेव्हा तुम्हाला माझ्याबद्दल खरे समजेल तेव्हा तुम्ही रडत बसाल. मी तशी स्त्री नाही, तुम्ही समजता तसे. आता राजन या गोष्टीवर काय बोलेल याचा विचार न करता घरातून निघून गेली. राधिकाने आणि राजनने 2 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलं होतं. खरं तर पहिल्यांदा त्या दोघांचे घरातले पण त्या लग्नाला विरोध करत होते व नंतर ते पण हळूहळू तयार झाले. असं म्हणतात की लव्ह मॅरेज हे समाजाच्या नात्याने जास्त दिवस टिकत नाही, कारण ते दोन्ही पण परिवारामध्ये किती वाईट आहेत हे सांगण्यातच वेळ वाया घालवत असतात. आणि खरं म्हणजे हेच राधिकाच्या बाबतीत झालं होतं. राजाच्या घरची तर या लग्नाला तयार झाली होती, परंतु त्यांच्या मनात सुद्धा काही ना काही गोष्टी लपवून राहिल्या होत्या. राजनच्या घरच्यांच्या मनात राधिकाच्या बाबतीत एक प्रकारचा राग होता की आमच्या भोळ्या बाबड्या मुलाला तिने तिच्या आपल्या प्रेमाच्या जाळ्यात त्याला फसवलं होतं. त्यामुळे तिला सासरी आदर मान सन्मान भेटण्याऐवजी नेहमी तिरस्कार हा भेटत राहिला. राधिकाच्या सासरची माणसं तिला कधीच आपलं मानत नव्हती. दरवेळेस तिच्या कोणत्याही कामात ते चुका काढत होते. राधिकाने किती पण चांगला प्रयत्न केला तरी राधिकाला दरवेळेस त्यांचे बोलणे ऐकून घ्यावे लागत होते. त्यामुळे राधिकालाही हळूहळू चिडचिडी रागीट स्वभावाची होऊ लागली होती. राधिका आता तिच्या सासरच्या माणसांना तिची खरी बाजू दाखवण्यासाठी आता ती त्या माणसांसोबत भांडू लागली होती. परंतु याचा परिणाम तर खूप वाईट झाला. आता ते घरातील सर्व लोक राधिकाच्या बाबतीत प्लॅनिंग करू लागले, खेळ आखू लागले. त्यांनी आता एक त्यांचं टार्गेट केलं होतं की काही पण झालं तरी राजनच्या मनातून राधिकाला आपण उतरवायचं. राधिकाने राजनला बनलेल्या जीवनात विनाकारण घरचे त्यात मीठ तिखट जास्तीचे टाकत असत. राधिकाने धुतलेल्या स्वच्छ कपड्याला ते कशाचे तरी विनाकारण डाग लावत असत. घरामध्ये एखादी वस्तू दुसऱ्या कोणाकडून तुटली असेल तरी त्याचा आरोप देखील ते राधिकावर लावत असायचे. जेव्हा राधिका हे 3 महिन्यांची प्रेग्नंट होती तेव्हा तिच्या सासूने तिच्या नकळत तिच्या जेवणामध्ये काहीतरी मिसळले आणि त्यामुळे तिचं बाळ खाली झालं. आणि नंतर बाळ खाली होण्यास सुद्धा त्यांनी राधिकालाच कारणीभूत ठरवले. त्या घरांमध्ये राहणं आता राधिकाला खूप अवघड जाऊ लागले होते. राधिका राजनला आता वेगळं राहण्याचं सांगू लागली, पण त्यामुळे राजन आणि राधिकाच्या नात्यांमध्ये वाईटपणा येऊ लागला. आता या परिस्थितीत राधिका ही एकटी पडली होती. एक दिवस तिच्या नणंदने श्रद्धाने राधिकाच्या एक कानाखाली मारली आणि त्यांच्या बदल्यात राधिकाने सुद्धा तिला एक कानाखाली मारली. तर घरामध्ये नुसता हंगामा झाला. तिने मारल्यावर श्रद्धा ही बेशुद्ध पडण्याचं नाटक करू लागली. राजनचे एक किराणा मालाचे दुकान होते आणि त्या दुकानातून त्याला माघारी बोलवण्यात आलं होतं आणि त्याची आई विनाकारण म्हणू लागली की बाळा, मला आता तुझ्या बायकोपासून वेगळं राहायचं आहे. आता तुझ्या बायकोचा आम्हाला काही भरोसा नाही, ती कधी पण आता आम्हाला मारून टाकू शकते. तर राजन हा घरातील दररोजच्या भांडणामुळे खूप त्रासून गेला होता. त्यामुळे तो राधिकाच्या पुढे हात जोडून म्हणाला की आता खूप झालं आहे, मला आता सहन होत नाही. या घरातून तू निघून जा. मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही. आपला नवरा काय बोलत आहे याच्यावर राधिकाचा विश्वासच बसत नव्हता. ती फक्त राजनकडे पाहत होती. तर राधिका राजनला म्हणते की तुम्हाला माझ्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही. तेवढ्यात राजन म्हणतो की तुझ्याकडे विश्वास ठेवण्यासारखं आहे तरी काय? मला आता तुझं तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही. प्लीज मला मोकळं कर. राधिका राजनला म्हणते की तुम्हाला माझ्याबद्दल तुमच्या घरच्यांनी जे सांगितलं आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, परंतु माझं एकदा ऐकून तरी घ्या. तर राजन म्हणाला की 2 वर्षापासून मी तुझंच तर ऐकत आलो आहे, पण आता या वेळेला मी तुझं काही सुद्धा ऐकणार नाही. राधिका आपल्या नवऱ्याच्या तोंडाकडे पाहत बसली आणि म्हणाली की हा आपला आधीचा राजन नाही, हा खूप बदलला आहे. जो राजन माझ्यावरती जीव ओवाळून टाकत होता, आज राधिका ही पूर्णपणे हरली होती.
एक बाई एकटीही 100 लोकांचा सामना करू शकते, पूर्ण समाजाचा सामना करू शकते, त्यांचं बोलणं सहन करू शकते, परंतु ती आपल्या नवऱ्यापुढे मात्र खचून जाते आणि कसं तरी करून ते आपल्याला आयुष्य काढत असते. परंतु एखादी विश्वासाने तुटलेली स्त्री असते आणि जेव्हा आपला नवरा आपली साथ देत नाही तेव्हा त्या स्त्रीला खूप वेदना होत असतात आणि जेव्हा आपला नवरा काहीच आपलं बोलणं ऐकून घेत नाही तेव्हा तर सगळं संपल्यासारखं वाटत असतं. त्यामुळे राधिका म्हणते की मी आता चालली आहे आणि माघारी परत कधीच येणार नाही. तेवढ्यात राजन म्हणाला की माझ्या डोळ्यासमोरून होऊन चालते हो. जेवढा वेळ तू माझ्या डोळ्यासमोर राहशील तोपर्यंत मला त्रास होत राहील. तू माझ्यासमोर आल्यावर मी मोकळा श्वाससुद्धा घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला माझ्याबद्दल खरं समजेल तेव्हा तुम्ही रडत बसाल. आपला नवरा या गोष्टीवर काय बोलायच्या आधीच राधिकाही त्या घरातून निघून जाते. जेव्हा राधिकाही तिच्या माहेरी जाते तेव्हा तिचा अवतार पाहून तिचे वडील म्हणतात, हे काय झालं आहे राधिका, असा अवतार का केला आहेस? बाबा, मी ते घर कायमचं सोडून आले आहे. अगं राधिका, मी तुला तर पहिल्या वेळेसच सांगितलं होतं की तो मुलगा आणि त्याच्या घरचे हे लोक लायकीचे नाहीत. परंतु त्यावेळेस तो मात्र राजनच्या प्रेमामध्ये आंधळी झाली होतीस. आता बस भोगत. राधिका म्हणाला की बाबा, तुमच्या मुलीचं घर तुटलंय आणि तुम्ही पण तेच बोलत आहात. बाबा, मी तुम्हाला सांगण्यासाठी 2-3 वेळा फोन केला होता की माझ्या सासरच्या माणसांना समजावून सांगा, ते माझ्यासोबत वाईट वागत आहेत. तरी देखील तुम्ही आला नाही. त्यामुळेच ना की मी माझ्या पसंतीच्या मुलासोबत लग्न केलं होतं आणि तुम्ही त्या क्षणाची वाट पाहत होता की मी कधी तुमच्यापाशी रडत येईल. त्यामुळेच तुम्ही मला आत्ता म्हणत आहात की मी प्रेमात आंधळी झाले होते. आता तुझी तू भोग. आणि बाबा, जर मी तुमच्या ठरवलेल्या किंवा आवडीच्या मुलाबरोबर लग्न केलं असतं तर बाबा, आज माझा तुटलेला संसार जो आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे पळत आला असता. त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे 1000 वेळा आला असता. कारण का, तो मुलगा आणि त्याच्या घरातील माणसे वाईट निघाले आहेत आणि त्याचा आळ सगळा तुमच्यावर आला असता. त्यामुळे तुम्ही तुमच्यावर काहीसुद्धा न येण्यासाठी त्या माणसांच्या पायासुद्धा पडला असता. कसे वागत आहात बाबा तुम्ही माझ्याबरोबर. आणि हेच माझ्या नवऱ्याच्या घरच्यांनी केलं. माझ्या घरच्यांनी आमचं घर तोडलं आहे. त्यामुळेच दुनियेला कळालं आहे की प्रेमविवाह हा चुकीचा आहे. बाबा, आम्ही प्रेम केलं होतं, परंतु लग्न मात्र आम्ही सगळ्यांच्या सहमतीने केलं होतं ना. तरी देखील तुमचे विचार असे आहेत. राधिका ही अजिबातसुद्धा निराश झाली नाही. तिला माहीत होतं की मी आता काहीच ॲक्शन नाही घेतली तर मला आयुष्यभर हे दुःख झेलावे लागेल. त्यामुळे तिला राहिलेलं शिक्षण आता पूर्ण करू लागली. जसं तसं करून तिच्या आयुष्यातील दिवस चालले होते. तिला येऊन आता 2 वर्ष झाले होते, परंतु राजन मात्र तिला नेण्यासाठी आला नाही. परंतु या 2 वर्षात मात्र राजनच्या घरच्यात खूप बदल झाला होता. राधिका त्या घरातून निघून गेल्यानंतर लगेच 6 महिन्यात त्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं. जुने माणसे म्हणतात की जसं कर्म केलं आहे तसं भोगावे लागत आहे आणि नेमकं तेच राजनच्या बहिणीच्या सोबत झालं. राजनच्या बहिणीचं 7व्या महिन्यात मिसकॅरेज झालं होतं आणि त्याचाच आळ सासूने तिच्यावर लावला आणि भांडण करून श्रद्धाला माहेरी पाठवलं. तेव्हा राजनची बहीण श्रद्धा आणि आई बाबा यांना अक्कल आली होती. श्रद्धाला राधिकासोबत तिने केलेल्या कृत्यावर तिला आता पश्चाताप होऊ लागला होता आणि एक दिवस श्रद्धाने रडत रडत आपल्या भावाला राजनला जे काय झालं ते सगळं सांगितलं. कसं त्यांनी बहिणीच्या बाबतीत खेळ खेळून तिला घरातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी कसे प्रयत्न केले. तेव्हा लगेच राजन त्याच्या आईला म्हणाला की कसली आई आहेस तू, तुला मुलाचं सुख बघवलं नाही का. त्याची आई म्हणाली की बाळा, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली आहे. तू आपल्या सुनेला परत घेऊन ये. काय माहीत देवाच्या मनात असे असेल की जेव्हा आपली सून या घरात परत येईल तेव्हाच आपल्या श्रद्धाचं चांगलं होईल. राजन त्याच्या आईला म्हणाला की मी आता कोणत्या तोंडाने तिच्यापाशी जाऊ. परंतु एके दिवशी राजन हा खूप हिंमत करून राधिकाच्या घरी गेला. अंगणात राधिका तिच्या भावाला शिकवत होती.
त्या लहान मुलांपाशी जाऊन गुपचूप राजन तिथं बसला. तेव्हा राधिका पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेली होती. बाहेर येताच राधिकाची नजर त्याच्यावर पडली तर राधिका खूप घाबरली. राजन काहीच बोलला नाही, पण त्याने आपले दोन्ही पण कान धरले आणि डोळ्याच्या इशाऱ्यांनी सॉरी म्हणू लागला. राधिकाने त्याला इग्नोर केलं आणि ती त्या मुलाला म्हणू लागली की बाळा, मी तुला आज महत्त्वाचं शिकवत आहे. बाळा, तू आता लहान आहेस, त्यामुळे शाळेमध्ये तुला शिस पेन्सिलने लिहायला सांगतात. कारण जेव्हा तुमच्याकडून चूक होते तेव्हा ती तुम्ही खोडरबरने खोडून काढता, पण तुम्ही जेव्हा मोठे होतात तेव्हा तुम्हाला पेन दिला जातो आणि पेन दिल्यावर चूक करायची नाही. कारण का एकदा पेनाने लिहिल्यावर ते खोडत नाही आणि आपण ते मिटवायचा खूप प्रयत्न करतो, परंतु ते काही मिटत नाही. उलट काय होतं, ते पान मात्र फाटून जातं. त्यामुळे आत्तापासूनच स्कूलमध्ये खूप छान अभ्यास करायचा. अगं पण आत्या, मी जर ते चुकलेलं पान फाडून टाकलं आणि पान लपवून ठेवलं तर? परंतु बाळा, तुला ते परत लिहावे लागेल. पण एक पान जर तू फाडले तर बाकीचे पानं हळूहळू गळू लागतात आणि ते सगळे कमकुवत होऊ लागतात. मग तर तो मुलगा म्हणतो की मग हे तर खूप वाईट झाले, मी तर ते पान फाडलेल्याचा काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा राजन म्हणाला की आता नवीन बुक घेऊन पहिल्यापासून छान लिहायचा प्रयत्न करणार आहे. बाळा, तुझ्या आत्याला विचार बरं, असं केल्यावर चालेल का? तर राधिका म्हणते की हे अजिबात योग्य नाही. गृहकार्य हे योग्य वेळेवरच करावे लागते आणि वेळेवर नाही केले तर आणि परत कितीही वेळा लिहिले तर त्याला 0 नंबर दिला जातो. नंतर राधिका आणि तो मुलगा आतमध्ये जायला निघतात, पण राजन हा आपल्या कानाला धरून खाली बसतो आणि म्हणतो की राधिका, मला माफ कर. हे बघ राधिका, तुझी काही चूक नव्हती. मला श्रद्धाने सर्व काही सांगितले आहे. राधिका म्हणते की मी काय कुठलं खेळणं आहे का? जेव्हा मनात आलं त्याच्याबरोबर खेळणं आणि जेव्हा मनात नसेल तेव्हा ते तोडून फेकून दिलं. जो नवरा आपल्या बायकोला माझ्या घरातून निघून जा असं म्हणतो तेव्हा त्या स्त्रीच्या मनाला किती वेदना होतात हे तुम्हाला कधीच कळणार नाही. त्यामुळे मी तेव्हापासून एकटीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्यामध्ये कोणी कोणाचंच नसतं. तुम्ही इथून माझ्या घरातून निघून जा. कारण का तुम्ही जेवढा वेळ इथे उभे राहतात तेवढा वेळ मला इथे मोकळा श्वास घेणे अवघड जात आहे. राजन राधिकाला म्हणतात की मी एवढा वेळ वाईट आहे का? ठीक आहे, मग तुझा म्हणणं आहे तर मी जातो. परंतु स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या मनाला एखादी गोष्ट पटकन लागते, त्यामुळे राजन हा लगेच बाहेर जातो. पण राधिका ही एक स्त्री होती, परंतु तिचं मन कोमल असतं. राजनला जाताना पाहून ती स्वतःला सावरू शकली नाही. ती पण त्याच्या पाठीमागे पळत जाऊन तिने राजनला मिठी मारली. ते राजनच्या पाठीला चिमटा काढताना म्हणाली, तुम्ही कसला नवरा आहात? आपल्या बायकोचे नखरे उठवायला तुम्हाला जमत नाही. राजनच्या डोळ्यातून मात्र अगोदरच पाणी येत होतं आणि त्यावेळेस तो राधिकाला म्हणाला की मला आता काहीच बोलायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं खेळणं बनवलं आहे. माझ्या आईने आई बनवून मला तिच्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला. बहिणीने सुद्धा तिच्या भावाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तू पण आता बायको बनवून मला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस. आम्ही एवढ्या सगळ्यांच्या बंधनामध्ये घसीटलो जातो. आम्ही काय करू? आम्हाला सगळेच हवे असतात. बायको, बहीण, आई, तुम्ही सगळेजण आमची जिम्मेदारी आहात. तुम्हा बायकांना समजणं म्हणजे आमच्यासाठी ते खूप अवघड काम आहे. तेवढ्यात राजन काहीतरी बोलायला लागतो, परंतु राधिका लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते की बस झालं, तुमचं लेक्चर आता बंद करा. राजन राधिकाला म्हणाला की पटकन तयार होऊन चल. माझी आई आणि बहीण तुझी केव्हापासून आपल्या घरी वाट पाहत आहेत. त्यांनी सगळ्या घरामध्ये डेकोरेशन केलं आहे आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तर लगेच राधिका म्हणते की मी आता लगेच तयार होऊन येते. आणि मग राधिकाचे वडील तिथे येतात आणि ते त्यांच्या बायकोला म्हणतात की राधिकाला खूप छान सजवून पाठव आणि यावेळेस आपण आपल्या लेकीला जाताना आपल्या आशीर्वादाने पाठवू. कारण का गेल्या वेळेस आपण आपल्या मुलीला चांगला आशीर्वाद दिला नव्हता.
ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.